नमस्ते मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 5वं दशांश अपूर्णांक याचा अभ्यास करणार आहोत मुलांनो। संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवणे म्हणजे संख्या रेषेवर आपण दशांश अपूर्णांक कसे दर्शवतो हे आता आपण बघणार आहोत। आपल्याला सगळ्यांजवळ कंपास आहे आणि कंपासामध्ये आपल्याजवळ एक स्केल सुद्धा आहे मुलांनो। स्केल असतेच, खूप सारे असे साहित्य असतात, पण साहित्यामधून आपल्याजवळ स्केल सुद्धा असते मुलांनो। म्हणजेच त्याला मोजपट्टी म्हणतो। असे वेगवेगळे साहित्य असतात। तर मोजपट्टी तुम्हाला माहितीच आहे, आपण त्याचा वापर मोजण्यासाठी करतो। आणि बघा, ती जी आपल्याजवळ मोजपट्टी असते तिचं निरीक्षण केल्यावर बघा, आपण इथे काय असते, शून्यापासून सुरुवात होते आणि सेंटीमीटर असे हे वाढत असतात। तर इथे बघा शून्यापासून 1 पर्यंत। तर बघा इथे काही छोट्या लाईन दिसतात आणि काही मोठ्या लाईन सुद्धा आपल्याला मुलांना दिसतात। तर बघा इथे शून्यापासून आपण 1 पर्यंत बघा मोजूया किती लाईन आहेत। तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती आहेत? 10 लाईन आहेत मुलांनो। म्हणजे आपण 10 लाईन म्हणजेच आपण शून्यापासून समजा इथपर्यंत आणलं तर याला आपण किती होईल मुलांनो? 1 सेंटीमीटर होईल। शून्यापासून समजा हे मोजलं तर आपण हे अशा किती? अशा 10 लाईन आहेत मुलांनो। इथे पण 1 पासून मोजल्या तर 10 लाईन आहेत। त्याच्यातल्या काही छोट्या लाईन आहेत। इथपर्यंत पाहिलं तर 5 लाईन आहेत। इकडे मग पुन्हा 6 7 8 9 10 अशा लाईन आहेत मुलांनो। तर बघूया आपण मुलांनो की जी आपण स्केलवर मोजपट्टीवर बघतो, तर आता समजा शून्यापासून 1 पर्यंत म्हणजे 10 लाईन पर्यंत आपण समजा असं मोजलं तर हे होईल 1 सेंटीमीटर। समजा शून्यापासून 2 पर्यंत आणू तर ते 2 सेंटीमीटर होईल। म्हणजे 20 लाईन होईल। 10 लाईन अधिक 10 लाईन 20 लाईन होईल। आणि समजा शून्यापासून आपण सरळ लाईन काढली आणि ती 3 पर्यंत आणली तर त्याला आपण काय म्हणूया? 3 सेंटीमीटर म्हणूया। तर याचं तुम्हाला कसं मोजमाप करतात हे माहितच आहे मुलांनो। तर आता बघा, प्रत्येक सेंटीमीटरचे 10 समान भाग असतात। बघा, आताच मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक सेंटीमीटरचे किती असतात? 10 समान भाग असतात। बघा, तुम्ही ह्या रेषा मोजून बघितल्या तर पुन्हा एकदा सांगते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे प्रत्येक सेंटीमीटरचे किती? 10 समान भाग असतात। आणि त्यामुळे 0.6 व 8.5 या संख्या रेषेवर दाखवणे सोपे असते। बघा मुलांनो, आपल्याला समजा 0.6 दाखवायचा आहे मुलांनो, तर आपण काय करूया? 0.6 दाखवायचा आहे तर बघा इथे इथून चालू करू आणि 0.6 म्हणजे 6 लाईन आपण मोजूया इथपासूनच्या। 1 2 3 4 5 6 इथे येईल आपलं। म्हणजे इथपर्यंत समजा आपण काढलं तर आपलं येणार आहे 0.6। समजा आपल्याला आता समजा 0.9 काढायचं आहे तर आपल्याला इथून मोजावं लागेल आणि 9 पर्यंत म्हणजे 9 रेषा मोजूया। बघा मुलांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 बघा इथपर्यंत आलं तर आपण याला म्हणूया 0.9 आणि थोडंसं एक समोर केलं म्हणजे 10 रेषा केल्या तर ते 1 सेंटीमीटर होईल। तर अशा प्रकारे आपल्याला संख्या रेषेवर समजा दाखवायचं आहे पॉइंट्स, तर आपण असं दर्शवतो। बघा, शून्यापासून एकच दशांश स्थळापर्यंत 6 रेषा मोजल्यावर 0.6 ही संख्या दाखवण्यात येते। बघा, शून्यापासून एकच दशांक कितीपर्यंत? 6 रेषा। 6 रेषा दाखवल्या, मोजल्या आपण तर हे 0.6 पर्यंत दाखवते। समजा आपल्याला 0.9 दाखवायचं आहे तर आपल्याला इथे आणावं लागेल, 9 रेषा मोजाव्या लागतील म्हणजेच ते 0.9 होईल। आणि 8 आता आपल्याला 8.5 दाखवायचं आहे तर 8 पूर्णांक व पुढे 5 रेषा, याला आपण 8.5 म्हणजे 8.5 दाखवायचं आहे तर आपण याला कसं म्हणूया? 8 पूर्णांक पर्यंत आपण मोजूया। जसं बघा इथे 8 पर्यंत मोजलं, हे झालं 8 पूर्णांक, पण आपल्याला समोर अजून 5 दाखवायचंय 0.5 म्हणून 8 पासून आपण 5 रेषा मोजूया। 1 2 3 4 5 म्हणजे हे झालं मुलांनो 8.5। ह्या अशा संख्या आपण संख्या रेषेवर दाखवतो। समजा बघा मुलांना, आता तुम्हाला 5.7 किंवा 5.7 दाखवायचं आहे सेंटीमीटर, तर याला आपण कसं दाखवूया? 5.7 ला तर आपण बघा शून्यापासून सरळ 5 पर्यंत आणूया।
हे झाले 5 पर्यंत. पण समोर किती आहेत मुलांना? 7 रेषा मोजायच्या आहेत. 0.7 आहे का तर 5 पूर्णांक इथपर्यंत दाखवू आणि समोरचे 7 बघा. म्हणजे 7 रेषा मोजूया. 1 2 3 4 5 6 7. इथे समजा आलं तर आपण याला म्हणूया की 5.7 सेंटीमीटर आहे. तर आता तुम्हाला संख्या रेषेवर दाखवणं हे येतेच. कोणतीही संख्या आपल्याला कोणतीही पूर्णांक संख्या दाखवायची आहे तर आपण दाखवू शकतो. जसं 8.5 दाखवायचं होतं तर काय केलं? 8 पूर्णांक आणि पुढे 5 रेषा मोजल्यावर 8.5 ही संख्या दाखवण्यात आली. व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. म्हणजे बघा, व्यवहारी अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचे दशांश अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर ते आपण बघूया मुलांनो. व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर 1/2, 1/4, 2/5 या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात आपल्याला आता रूपांतर करायचे आहे. तर आपण ते कसं करूया बघूया मुलांनो. यासाठी अपूर्णांकांचा जो छेद आहे तो काय करावा लागेल? छेद हा 10 पाहिजे. 100 किंवा 1000 यापैकी जो जवळचा आहे, म्हणजे जो अपूर्णांकाचा आपण बघा इथे छेद आहे, तर छेद बघा मुलांनो, जो 10 किंवा 100 किंवा 1000 यापैकी जो जवळचा आहे तो येण्यासाठी दिलेल्या अपूर्णांकाचा छेदाला आणि अंशाला सारख्याच संख्येने गुणायला हवे. बघूया पुन्हा एकदा बघा. आता 1/2, 1/4, 2/5 हे काय आहेत? व्यवहारी अपूर्णांक आहेत आणि याच्या आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? हा जो छेद आहे तर आपण त्यासाठी अपूर्णांकाचा जो छेद आहे तो 10, 100 किंवा 1000 यापैकी कोणता जवळचा आहे तो पाहायचा आणि जो जवळचा आहे तो येण्यासाठी मग दिलेल्या अपूर्णांकाला छेदाला आणि अंशाला सारख्याच संख्येने आपण गुणावं लागते. तर बघा इथे 1/2 आहे. तर बघा याच्या जवळचा छेद कोणता होईल? 10. म्हणून आपण इथे 10 यासाठी आपण काय करूया? वरती अंशाला आणि छेदाला 5 ने गुणूया. मग बघा इथे काय होईल मुलांनो? 1 गुणिला 5, 5 झालेला आहे. 1 गुणिला 5, 5 म्हणजे 5 1 5. 2 गुणिला 5, 2 पंचे 10 आणि याला आपण लिहिलेला आहे 0.5. तसंच बघा आता 1/4 ला करायचं आहे मुलांनो. तर बघा याच्या जवळची संख्या बघूया. 100 येते. तर आता इथे 100 यासाठी आपल्याला 4 ला कितीने गुणावं लागेल? अगदी बरोबर, म्हणजे 25 ने गुणावं लागेल मुलांनो. म्हणून बघा आपण छेदाला आणि अंशाला 25 ने गुणूया. तर बघा 25 1 25 आणि 25 चौ 100 होते मुलांनो. म्हणजेच हे आलं 25/100 आणि याचं उत्तर काय येईल मुलांनो? 0.25. 0.25 येणार आहे. इथे बघा 2 शून्य असल्यामुळे इथे 25 2च्या नंतर आपण इथे पॉइंट दिलेला आहे. तसंच आता तिसरं उदाहरण बघूया मुलांनो. 2/5. आता 2/5 तर याच्या बघा जवळचा 5च्या जवळचं कोणतं राहणार आहे? छेद 10. मग आता याला आपल्याला 10 बनवायचं आहे मुलांनो. तर याला 10 बनवायचं आहे तर आपण काय करूया? अंशाला आणि छेदाला 5 दुणे 10 होते म्हणून 2 ने गुणूया. तर बघा 2 2 दुणे 4 आणि 5 दुणे 10 म्हणजेच याचं किती आलेलं आहे मुलांनो? 4/10. बरोबर याला आपण 4 ला समजा 10 ने भागले तर किती उत्तर आलेलं आहे मुलांनो? 0.4. तर बघा इथे 1 0 याच्या 1 वर 1 0 आहे 1च्या समोर, म्हणून इथे बघा 1च्या नंतर पॉइंट दिलेला आहे, आपण पूर्णांक दिलेला आहे. इथे सुद्धा बघा तसंच केलं आहे आणि इथे 2 शून्य आहेत म्हणजेच 2 संख्यांच्या आधी आपण पॉइंट दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण व्यवहारी अपूर्णांकाचे समजा दशांक अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. तर कोणतीही पद्धत लक्षात ठेवायची? पहिले आपल्याला त्याच्या लगतचं छेद पाहायचा आहे. अपूर्णांकाचा जो छेद आहे तो 10, 100 किंवा 1000च्या जवळचा आहे का
आणि मग तो छेद येण्यासाठी त्या अपूर्णांकाला, छेदाला आणि अंशाला आपण सारख्याच संख्येने गुणूया आणि मग सारख्याच संख्येने गुणून जो आहे गुणायचं आणि म्हणजे अशा प्रकारे मग ते जे आहे व्यवहारी अपूर्णांकाचं दशांक अपूर्णांकात रूपांतर होईल. आता बघा मुलांनो, व्यवहारी अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000 असेल, समजा असेल, तर अंशस्थानी छेदस्थानातील 0 पेक्षा जास्त अंक असतील तर उजवीकडून शून्याच्या संख्ये इतके अंक सोडून त्या आधी दशांश चिन्ह लिहावे लागते. म्हणजे बघा मुलांनो, समजा व्यवहारी अपूर्णांकाचा जो छेद आहे तो 10, 100 किंवा 1000 असेल तर आपल्याला काय करावे लागेल, तर अंशस्थानी, अंश म्हणजे वर आणि खाली छेद असतो, तर समजा 10, 100 आणि 1000 असेल तर काय करायचं, जर अंशस्थानी छेदस्थानातील 0 पेक्षा जास्त अंक असतील, समजा बघा अंशस्थानी ह्या छेदस्थानापेक्षा जास्त शून्यापेक्षा जास्त अंक असतील तर उजवीकडून शून्याच्या संख्ये इतके अंक सोडून त्याआधी दशांश चिन्ह लिहावे लागते. जसे बघा मुलांनो, इथे आपण बघितलेलं आहे 723/10 आहे, तर इथे बघा अंशस्थानी, बघा अंशस्थानापेक्षा जो छेदस्थान आहे तिथे बघा 3 अंकी संख्या आहे. मग आपण अशा वेळेस काय करायचं, उजवीकडून शून्याच्या संख्ये इतके, आता उजवीकडून बघा शून्याच्या संख्ये इतकं अंक सोडून त्या आधी दशांश चिन्ह लिहावे लागते. जसं बघा मुलांनो, इथे ही 723 ही 3 अंकी संख्या आहे आणि छेदामध्ये बघा 2 अंकीच संख्या आहे. मग आपण उजवीकडे काय करायचं, जितकं शून्य आहे तितका इथे पॉइंट द्यायचा. म्हणून इथे बघा 723 लिहिला, इथे शून्य बघा इथे आहे 1, म्हणून 1 संख्येनंतर इथे आपण पॉइंट देऊया. तसंच दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा मुलांनो, 1, 2, 3, 4, 5 अंकी संख्या आहे आणि खाली 3 अंकी संख्या आहे. तर बघा 5, 1, 2, 5, 0 छेद 100, ते याला करायचं आहे. तर इथे पण बघा मुलांनो, इथे 2 शून्य आहेत, म्हणून आपण ह्या ज्या संख्येला आहे तर उजवीकडून 2च्या नंतर इथे पॉइंट देऊया. म्हणजे समजा आपण उत्तर लिहूया याचं 5, 1, 2, 5, 0 छेद 100 म्हणजे 51,250 छेद 100 आहे. तर आपण ही संख्या जशाची तशी लिहायची, पण पॉइंट देताना आपण काय करायचं, इथे 2 शून्य आहे म्हणजे 2 नंतर इथे पॉइंट द्यायचा. आपण पुन्हा एकदा वाचूया. जर अंशस्थानी छेदस्थानातील 0 पेक्षा जास्त अंक असतील, इथे बघा दोन्ही उदाहरणांमध्ये काय होते, जास्त अंक होते, तर उजवीकडे शून्याच्या संख्ये इतके अंक सोडून द्यायचे. शून्य जितके आहेत ना, इथे बघा 1 शून्य होता म्हणून 1 अंक इथे सोडला, इथे 2 शून्य होते म्हणून 2 अंक सोडला. सपोज उदाहरणामध्ये असं असतं 7, 8, 9, 2 आणि 10 असते, तर इथे बघा याचं आपण व्यवहारी अपूर्णांकात करायचे तर आपण काय लिहूया, 7, 8, 9, 2, पण इथे 1 शून्य आहे म्हणून आपण 1 नंतर इथे पॉइंट दिलेला आहे. म्हणजे जितके खाली शून्य आहे तितका इथे सोडून द्यायचा. तर बघा इथे 1 आहे म्हणून 1 संख्या सोडून द्यायची आणि तिथे पॉइंट द्यायचा. म्हणून शून्याच्या संख्ये इतके अंक सोडून त्या दशांश चिन्ह लावावे असे म्हणतात. बघा अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवलं तर तुमचे चुका होतील नाही मुलांनो. दुसरं उदाहरण सुद्धा बघा, इथे 5138 आहे आणि छेदस्थानी बघा मुलांनो 3 शून्य आहेत, म्हणून इथे 3 संख्या सोडून त्याच्या आधी पॉइंट द्यायचा. उजवीकडून पण हे लक्षात ठेवायचं, उजवीकडून. म्हणून इथे बघा 1, 2, 3 इथे सोडून बरोबर त्यांनी इथे पॉइंट दिलेला आहे. बघूया, अंशस्थानी आणि छेदस्थानातील 0 इतकेच अंक असतील, अंशस्थानी आणि छेदस्थानातील, तर अंशस्थानच्या
संख्येच्या आधी दशांश चिन्ह देऊन पूर्णांकाच्या जागी 0 लिहावे. बघा मुलांनो, इथे उदाहरण बघूया आपण. जसं आहे 7/10. तर इथे बघा आपण काय केलेलं आहे, इथे बघा 1 नी 0 दिलेला आहे, कारण बघा इथे अंशस्थानी छेदस्थानातील 0 इतकेच अंक असतील. बघा तेवढेच अंक आहे इथे, म्हणून आपण 7 लिहून घ्यायचा आणि 1 0 आहे तर तो 0.7 दिलेला आहे, म्हणजे 0.7. तसंच बघा 54 आहे आणि 54/100 आहे मुलांनो. तर बघा इथे काय केलेलं आहे, 2 0 म्हणून इथे आधी द्यायचा तो छेदस्थानी 100 असल्यामुळे, म्हणून आपण 54 लिहिलेला आहे आणि 2 संख्यांच्या आधी आपल्याला इथे पॉइंट दिलेला आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू 0.54. तसं तिसरं उदाहरण बघा मुलांनो, 725/1000 आहे. तर इथे बघा 725 लिहिलेला आहे आणि इथे जितके अंशामध्ये आहे तितकेच छेदामध्ये आहे संख्या, त्याच्यामुळे बघा 0 जो आहे तो आपण इथे 3च्या नंतर दिलेला आहे, म्हणून इथे 725च्या आधी आपण 0 दिलेला आहे, म्हणजे 0.725 हे उत्तर आहे आपलं. तसंच मुलांना आपण आता तिसरं उदाहरण बघूया, तिसरा पॉइंट बघूया. त्याच्यामध्ये बघा अंशस्थानी छेदस्थानातील 0पेक्षा कमी अंक असतील तर अंशाच्या आधी काही 0 देऊ न एकूण अंक छेदातील 0च्या संख्ये एवढा करावेत व पूर्णांकाच्या जागी 0 लिहावे. म्हणजे बघा पुन्हा आपण एकदा बघूया. समजा अंशस्थानी छेदस्थानातील 0पेक्षा समजा कमी अंक आहेत. बघा इथे कमी अंक आहेत अंशापेक्षा, छेदापेक्षा अंशस्थानी समजा कमी अंक आहे, इथे कमी अंक आहे. तर काय करायचं, तर अंशाच्या आधी काहीच 0 देऊ न एकूण काही 0 देऊन द्यायची आणि एकूण अंक छेदातील 0च्या संख्ये एवढे करावेत. तर आधी दशांश चिन्ह लिहावे व पूर्णांकाच्या जागी 0 लिहावे. जसे बघा मुलांनो, इथे 8/100 आहे. तर 8/100 इथे बघा अंशस्थानी कमी संख्या आहेत. मग आपण काय करायचं, समोर एक वरती आधी 0 देऊन दिलेला आहे यांनी. बघा 8/100 आहे. तर इथे जे अंशस्थानी आहे त्याच्यापेक्षा छेदस्थानी जास्त आहे संख्या, त्याच्यामुळे इथे 1 0 देऊन द्यायचा आणि हे 100 लिहिलेलं आहे. मग आपण काय लिहायचं, इथे 2 0 आहेत आणि इथे 2 0 असल्यामुळे 2च्या नंतर इथे आपण पॉइंट द्यायचा, म्हणजे 0.08 असं आपण म्हणू शकतो. तसंच दुसऱ्या उदाहरणामध्ये पण बघा 8/1000 आहे. येथे सुद्धा बघा आपण 3 अंक बनवलेला आहे, म्हणजे 0.08/1000 लिहिलेला आहे मुलांनो. लक्ष देऊन बघा. आणि इथे मग आपण संख्या लिहून घ्यायची. जसं बघा इथे लिहिलेलं आहे 0.008 लिहिलेला आहे. आणि बघा इथे आपण 3 असल्यामुळे 3 नंतर द्यायचे 0 1 2 3, म्हणून इथे येईल, म्हणजे याला म्हणून 0.008 असं आपण याला वाचूया. तर अशा प्रकारे व्यवहारी अपूर्णांकाचा छेद समजा 10 100 1000 असेल तर हे नियम तुम्ही मुलांनो नक्की लक्षात ठेवायचे. आतापर्यंत आपण व्यवहारी अपूर्णांकाचे रूपांतर बघितले होते दशांक अपूर्णांकामध्ये. आता आपल्याला दशांक अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आहे मुलांना ते बघूया. पहिलं उदाहरण आहे 26.4 म्हणजे 26.4. तर याचं आपल्याला करायचं आहे, हे दशांक अपूर्णांक आहे, याचं व्यवहारी अपूर्णांकात करायचं आहे. तर हे आपल्याला सोपीच जाईल मुलांनो. इथे काय करूया आपण, छेद 10 करूया. इथे काय करूया, 0.04 बरोबर 4/100 करूया. आणि तिसरं उदाहरण बघूया मुलांनो, 19.315 बरोबर किती येईल मुलांनो, 19,315/1000. तर याचं आपण याचं रूपांतर केलं दशांक अपूर्णांकाचं,
तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये असं आलेलं आहे. तर का बरं असं आलंय मुलांना बघा, 26.4 म्हणजे 26.4. तर इथे बघा 1 नंतर पॉइंट असल्यामुळे आपण इथे छेदस्थानी 10 केलेला आहे. इथे बघा मुलांना 2 नंतर पॉइंट आहे, 2च्या आधी पॉइंट आहे म्हणून इथे 4/100 केलेला आहे. इथे बघा मुलांना पॉइंटची संख्या 1 2 3 म्हणून आपण 19,315 छेद 1000 केलेला आहे मुलांनो. म्हणजेच बघा लक्षात ठेवायचं आहे, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना दिलेल्या दशांश अपूर्णांकातील दशांश चिन्हाचा विचार न करता मिळालेली संख्या व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशस्थानी लिहितात. जी आपल्याला संख्या मिळालेली आहे ती अंशस्थानी लिहायची आणि छेदस्थानी 1 हा अंक लिहून दिलेल्या संख्येतील 1 छेदामध्ये लिहून घ्यायचं आणि मग दिलेल्या संख्येतील दशांश चिन्हाच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढी शून्ये 1च्या पुढे लिहितात. म्हणजे बघा मुलांनो, इथे आपण बघितलं होतं की 26.4 आहे म्हणजे 26.4. तर आपण काय लिहिलं, ही जी संख्या आहे जशाची तशी लिहून घ्यायची आणि बघा इथे पॉइंट किती संख्येच्या आधी आहे तेवढा शून्य इथे देत जायचं. इथे पण बघा 1 लिहून घ्यायचं आणि किती 2च्या आधी पॉइंट आहे म्हणून इथे 2 शून्य लिहिलेलं आहे. तसंच तिसऱ्यामध्ये बघा आपण 19,315 जशाचे तसं लिहिलं आणि इथे 3च्या संख्येच्या आधी पॉइंट आहे म्हणून आपण इथे 3 शून्य लिहून दिलेलं आहे. म्हणजे हे नियम आपण बघितले तर आपलं नियम लक्षात ठेवले मुलांनो तर आपलं चुका होणार नाही. दशांक अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं किंवा व्यवहारी अपूर्णांकाचे दशांक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना. तर अशा प्रकारे मुलांनो हे नियम तुम्ही लक्षात ठेवा. तर बघूया मुलांनो दशांक अपूर्णांकांचे आपण काही उदाहरण बघूया. जसं बघा मुलांनो इथे उदाहरण दिलेलं आहे 5.4 गुणिला 2 याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर जसं आपण साधा गुणाकार करतो मुलांनो तसाच साधा गुणाकार करायचा आहे, फक्त पॉइंटकडे आपल्याला मुलांनो लक्ष द्यायचं आहे. याच्यामध्ये बघा मुलांनो दशांक अपूर्णांकाचे आता आपण याचा जो गुणाकार करायचा आहे 5.4 गुणिला 2 याचा गुणाकार करताना दशांक अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करूया. हे जे दशांक अपूर्णांक दिलेले आहे त्याचे आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करूया आणि मग रूपांतर केल्यानंतर त्याचा आपण गुणाकार करूया. तर मुलांनो बघा इथे 5.4 गुणिला 2 केलेला आहे. याचं 2 केलं तेव्हा काय केलेलं आहे हिचं, हे जे दशांक अपूर्णांक आहे 5.4 हे दशांक अपूर्णांक आहे. याचं आता आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केल्यावर आपण काय करूया, हा पॉइंट इकडे करूया म्हणजे 54/10 गुणिला 2 करूया मुलांनो. बघा तर हे जे 5.4 आहे हे दशांक अपूर्णांक आहे त्याचं आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करूया. तर म्हणजे 5.4 ला आपण हा पॉइंट इकडे नेला म्हणजे 54/10 गुणिला 2 करूया आणि 2च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजेच बघा इथे 54 गुणिला 2 करूया मुलांनो. 54 गुणिला 2 छेद 10. तर बघा मुलांनो 54 गुणिला 2 आपण करूया. बघा 2चा फाडा 4 वेळेस 42. शाबाश मुलांनो 42 8 येईल आणि 2×5 म्हणजे इथे 108 येईल. 108/10 हे आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. म्हणजे आपण काय केलं होतं, आपल्याला 5.4 5.4 किंवा 5.4 हे दशांक अपूर्णांक दिलेलं होतं. आपण 5.4 चे आपण हे कशामध्ये केलं मुलांनो, व्यवहारी अपूर्णांकात आपण रूपांतर केलं आणि व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केल्यावर त्याचं जे उत्तर आहे ते आलं आहे 108/10. आता बघा दशांक अपूर्णांकात रूपांतर करूया. मग याला जे आहे 108/10 तर याला आपण दशांक अपूर्णांकात केल्यावर काय येईल मुलांनो, 10.8. कारण इथे बघा छेदामध्ये 1 शून्य आहे म्हणून हा जो पॉइंट आहे हा आपण इकडे देऊया. म्हणजे जे उत्तर शेवटी मिळेल आपल्याला ते 10.8 हे मिळणार आहे. ही झाली मुलांनो एक रीत. त्या रीतमध्ये आपण काय केलं होतं,
दशांक अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलं होतं आणि मग असं उत्तर काढलेलं होतं. म्हणजेच 5.4 गुणिला 2 केल्यावर आपल्याला 10.8 असं उत्तर मिळालं. आता मुलांना आपण ही पहिली रीत झालं, आता दुसरी रीत बघूया. दुसऱ्या रीतमध्ये काय आहे, दशांक अपूर्णांकातील पूर्णांक व अपूर्णांक वेगळे लिहून गुणाकार करूया व येणाऱ्या उत्तराची बेरीज करूया. म्हणजे बघा इथे जसं 5.4 आहे गुणिला 2, तर दशांक अपूर्णांकातील पूर्णांक वेगळं लिहायचं आहे आणि जे अपूर्णांक आहे ते वेगळे लिहायचे आहेत आणि त्यांचा मग आपण गुणाकार करायचा. दशांक अपूर्णांकाचा वेगळा, दशांक अपूर्णांकातील ह्या पूर्णांकाचा वेगळा गुणाकार करायचा आहे आणि हा जे 0.4 येईल त्या अपूर्णांकाचा वेगळा गुणाकार करायचा आहे आणि मग जे उत्तर येईल त्याचं आपल्याला काय करायचं मुलांना, बेरीज करायची आहे. जसं बघा मुलांनो 5.4 गुणिला 2, तर इथे बघा मुलांनो दशांक अपूर्णांक काय आहे 5 गुणिला 2 करूया मुलांनो. 5 दुने 10, 10 पॉइंट म्हणजे याचं उत्तर येणार आहे 10.0 येणार आहे आणि अपूर्णांकामध्ये 4 आहे म्हणजेच आपण 0.4 गुणिला 2 करूया म्हणजे 4 दुने 8, म्हणजे पूर्णांकाचा गुणाकार केला समजा 5 गुणिला 2 तर ते किती येणार आहे मुलांना 10.0 आणि जो दुसरा अपूर्णांक आहे 0.4 गुणिला 2, 0.4 गुणिला 2 केलं तर आपलं 0.8 म्हणजे 0.8 येणार आहे. आता ह्या दोघांची मुलांना इथे बेरीज करायची आहे मुलांना आणि बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे बघा. 0 अधिक 8, 8 हा जो पॉइंट आहे जशाच्या तसा आणि 10 मध्ये 0, 0 अधिक 0, 0, 1 अधिक 1, 1 म्हणजेच आपल्याला ह्या दोघांची बेरीज केली तर 10.8 म्हणजेच 10.8 आलेला आहे. ही झाली रीत दुसरी. पहिल्या रीतमध्ये आपण काय केलं होतं, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलेलं होतं. आता काय केलं, इथे दशांक अपूर्णांकामधली ही जी संख्या आहे याच्यातलं पूर्णांक आणि अपूर्णांक वेगळा काढला, त्याचा गुणाकार केला, गुणाकार केल्यावर आलेल्या दोघांची बेरीज केली आणि मग आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर मुलांना आता आपण तिसरी रीत बघूया. तर तिसऱ्या रीतमध्ये काय आहे मुलांनो, दशांक चिन्हाचा वापर न करता सरळ गुणाकार करूया व नंतर येणाऱ्या उत्तरात एकक स्थानापासून सुरुवात करून गुण्य व गुणकातील एकूण दशांक स्थळे मोजून दशांक चिन्हे देऊया. म्हणजे बघा मुलांनो काय आहे तिसरी पद्धत आपण बघूया पुन्हा एकदा, की दशांक चिन्हांचा वापर न करता आपण गुणाकार करायचा. जसं इथे बघा मुलांनो 5.4 होते तर आपण याला 54 गुणिला 2 करूया. हा पूर्णांक चिन्हाचा वापर नाही करायचा. तर दशांक चिन्हांचा वापर न करता, याचा वापर ह्या पॉइंटचा जो पूर्णांक चिन्हांचा वापर आहे तो नाही करायचा आणि दशांक चिन्हांचा वापर न करता सरळ गुणाकार करूया. सरळ मग इथे बघा 54 गुणिला 2 सरळ याचा गुणाकार करायचा आणि नंतर येणाऱ्या उत्तरात मग समजा जो आपलं उत्तर आलेलं आहे तर येणाऱ्या उत्तरात एकक स्थानापासून सुरुवात करूया आणि गुण्य व गुणकामधील एकूण दशांक स्थळे मोजून घ्यायची. गुणक आणि गुण्य मधील दशांक स्थळे मोजून घ्यायची आणि तसा मग दशांक चिन्ह द्यायचा. जसं बघा इथे मुलांनो 5.4 आहे, गुणिला 2 करायचं होतं आपल्याला. आता आपण इथे दशांक चिन्ह हे केलेलं आहे, काढलेलं आहे, म्हणजे 54 गुणिला 2 करूया. तर बघा मुलांनो 2चा फळा 2×8 आणि 5 दुने 10. तर आल्यानंतर काय करायचं म्हणतात, जो पॉइंट आहे तर गुण्य आणि गुणकातील एकूण दशांक स्थळे मोजायची. तर बघा इथे दशांक स्थळे 1च्या नंतर आहे म्हणून इथे 1 नंतर आपण पॉइंट देऊया. म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळेल ते मिळेल 10.8 म्हणजेच 10.8. तर मुलांना अशा वेगवेगळ्या रीत आहेत. आपण 3 रीत बघितलेल्या आहेत आणि त्याचा तुम्ही छान सराव करा मुलांनो, म्हणजे तुमचं उत्तर हे चुकणार नाही. आपण आता अजून दुसरं उदाहरण बघूया मुलांनो.
दुसरं उदाहरण बघा काय आहे. वीरेंद्रने 5.250 किलोग्राम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या तांदूळ खरेदी केल्या. म्हणजे वीरेंद्रने 5.250 किलोग्रामच्या किलोग्रामची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या खरेदी केल्या. तर एकूण किती तांदूळ खरेदी केला. म्हणजे मुलांना एकूण आपल्याला काढायचं तर आपण काय करून 5.250 गुणीला आपण पिशव्या जे 18 आहेत ते गुणीला 18 करूया. ते आपलं उत्तर राहील. तर अशात मध्ये काय करायचं मुलांनो, बघा आपण 3 आपल्याला रीत सांगितलेली आहे. आपण त्याच्यातली कोणती पण रीत घेऊ शकतो मुलांनो. तर इथे बघा वीरेंद्रने किती तांदूळ घेतले. 5.250 5.250 इतके तांदूळ घेतले आहेत. आणि पिशव्या किती आहेत 18 म्हणजे गुणीला 18 करायचे आपल्याला. तर आपण बघा गुणीला 18 करूया. तर याच्यामध्ये पण आपण चिन्ह हे करू शकतो मुलांनो. तर आपण इथे पहिली पद्धत बघूया. दशांक अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात लिहून गुणाकार करूया. आता हे जे दशांक अपूर्णांक आहे याला व्यवहारी अपूर्णांकात लिहायचं आणि त्याचा मग गुणाकार करूया आणि येणारा जो गुणाकार आहे पुन्हा दशांक अपूर्णांकामध्ये लिहायचा आहे. म्हणून इथे गुणीला 18 होतं. तर आपण इथे काय केलं मुलांनो, हा पॉइंट इकडे काढला म्हणजे आपण इथे लिहिलं 5,250 गुणीला 18 आणि भागीला किती देऊ मुलांनो. पॉइंट बघा इथे होता 1 2 3 म्हणजे 1000. 3 शून्य देऊया आपण एकावर. आता इथे झालं 1000. मग आता आपण बघा यांचा गुणाकार करूया. तर बघा मुलांनो 5,250 गुणीला 18 करूया. तर बघा मुलांनो 18चा फाडा 5 असेल तर आपण डायरेक्ट करू शकतो गुणाकार. तर आपण गुणून बघूया मुलांनो. आता आपण 8 ने गुणूया. 8 शून्य किती येणार आहे मुलांनो. बघा 8 शून्य शून्य 8 पंचे 40 चे 4 आणि हातचे 4 वर देऊया. मग 8 दुने 16 आणि 16 मध्ये 4 टाकली मुलांना तर किती होणार आहे. अगदी बरोबर 20 होणार आहे. इथे शून्य लिहूया. इथे आपण 2 देऊया. मग बघा 8चा फाडा 5 वेळेस म्हणूया. 8 पंचे 40 40 मध्ये 2 टाकले तर 42. मग आता हे झालं. मग आता आपण 1 ने गुणूया. 1 शून्य 1 5 1 5 बे 1 बे आणि 5 1 5. आता यांची आपण बेरीज करूया. 0 इथे 0 इथे 0 अधिक 5 मुलांना 0 येणार आहे. 2 आणि 2 4 आणि 4 आणि 5 9 म्हणजे 94,500 येणार आहे उत्तर. मग आपलं हे उत्तर आलं मुलांनो. याचं उत्तर किती आलं आपण इथे लिहूया. 94,500 हे आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. पण याच्या खाली काय आहे 1000 आहे. 1000. मग याचं काय येईल मुलांना उत्तर सांगा. याला 1000 ने भागल्यावर बघा आपण उत्तर येईल 94,500 आणि आपण इथे 3 शून्य आहेत म्हणून पॉइंट बघा 1 2 3 इथे येईल. म्हणजेच 94,500 किलोग्राम तांदूळ खरेदी केला. म्हणजे वीरेंद्रने एका पिशवीत 5.250 किलो वजनाची एक पिशवी अशा 18 पिशवी घेतल्या. तर एकूण किती तांदूळ. तर एकूण किती तांदूळ येईल मुलांनो 94,500 किलोग्राम. आपण केजी पण लिहितो किंवा शॉर्ट मध्ये किलोग्राम असं लिहूया. म्हणजे हे आपलं आलेलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण इथे गुणाकार केलेला आहे मुलांनो. आता ही आपली रीत पहिली झाली. आता आपण दुसरी रीत बघूया मुलांनो. बघा पहिली रीत झाली. दुसऱ्या रीत मध्ये काय आहे दशांश चिन्हाचा वापर न करता गुणाकार करूया. दशांश चिन्हाचा वापर न करता आता याला गुणाकार करूया. नंतर गुणाकारातील
एकक स्थानापासून सुरुवात करून गुण्यातील दशांश स्थळे मोजून डावीकडे दशांश चिन्ह देऊया. म्हणजे बघा याचा गुणाकार कसा करायचा, पॉइंट घ्यायचे नाही आणि पॉइंट न घेता आपण गुणाकार केलं मुलांनो, तर आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांनो? याचं उत्तर आलेलं आहे 94,500 हे उत्तर आलेलं आहे. आपण पॉइंट काढून दिला आणि डायरेक्ट 18 ने गुणलं आणि मग गुणल्याच्या नंतर गुणाकार आल्यानंतर आपण काय केलं, गुणाकारातील एकक स्थानकापासून सुरुवात करूया आणि गुण्यातील दशांश स्थळे मोजूया आणि तितकं पॉइंट देऊया. तर बघा इथे 1 2 3 3च्या नंतर आहे म्हणून आलेल्या उत्तरमध्ये 1 2 3 म्हणून इथे आपला पॉइंट येणार आहे. अशी आपण मुलांनो ही रीत दुसरी पण बघितली आहे आणि रीत पहिली सुद्धा आपण बघितली आहे.